पहा, तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं हे क्रीमी असं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. अगदी बाहेरून मार्केटवरून जसं आणतो ना तसंच हे श्रीखंड क्रीमी असं तयार झालेलं आहे. घरातल्या मंडळींना कळणारही नाही मार्केटवरून आणले की घरी बनवलं आहे ते. श्रीखंड कसं बनवायचं आणि ते श्रीखंड आंबट होऊ नये आणि साखरेच्या ऐवजी आपण एक पदार्थ वापरलेला आहे. तो कोणता आहे ते मी पुढे जाऊन सांगते. आणि हा श्रीखंड कसं बनवायचं याच्यासाठीच मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, विणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण ना श्रीखंड बनवणार आहोत. गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी हे फुल फॅट असं हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे आपण तापवलेलं आहे. आणि जेव्हा तापवतो त्यावेळी त्याला जी मलई येते ती अशीच आपण आतमध्ये मोडून घेणार आहोत. आणि 10 ते 15% इतपत आपण ते दूध आटवून पण घेतलेलं आहे. आणि हे दूध आपण बोट घातल्यानंतर 10कडे मोजेपर्यंत आपल्या बोटाला सोसवेल इतपतच हे दूध आपल्याला कोमट हवं आहे. खूप जास्त गरमही नको आणि थंडही नको. आणि आता 1 चमचा मी घरी लावलेलं हे फ्रेश दही आहे. त्याच्यामध्येच मी आता हे 1 चमचा दूध ओतून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा मी दही घेतलेला आहे आणि ह्या दह्यातल्या ना सर्व अशा गुठळ्या किंवा गाठी आपण असे ह्या चमच्यानेच मोडून घेणार आहोत. आणि मी दही लावण्यासाठी एका पातेल्यामध्ये हे दूध ओतून घेते आहे. आणि नंतर एक पेल्यामध्ये पण रोज खाण्यासाठी आम्ही दही लावतो, हे पेल्यामध्ये रोज खाण्यासाठी लावलेलं आहे. आणि आता आपण श्रीखंड बनवणार आहोत घरच्या घरीच, दही बनवून, दह्यापासून चक्का बनवून. तर हे दही बनवण्यासाठी मी या पातेल्यामध्ये दूध ओतून घेतलेलं आहे. आता या दुधामध्ये ना आता आपण जे मिक्स करून घेतलेलं दही आहे ना, ते दही मी 2 चमचे टाकून घेते आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. दही खूप दिवसांचं नको, दही फ्रेशच हवं आहे, जेणेकरून आपलं हे विरजण लावण्यासाठीचं दही ते फ्रेश हवं आहे, जेणेकरून आपलं हे दही ना आंबट होणार नाही. हे पहा, मी अगदी 2 ते पावणे 2 चमचे ह्याच्यात दही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता या पेल्यामध्ये सुद्धा मी हे 1 चमचा दही मिक्स करून घेणार आहोत. आणि जेव्हा आपण दही लावतो की नाही त्यावेळी आत्ता मी म्हटलं तसं थोडंसं कोमटसर दूध असतं. त्याच्यामुळे ते दूध ना अगदी 10 ते 15 मिनिटं आपण थांबायचं आहे आणि दूध कोमट म्हणजेच थंड होईपर्यंत थांबायचं आहे आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. जर आपण ते कोमट असताना त्याच्यावरती झाकण ठेवलं ना त्याची वाफ तयार होऊन ना त्याचं पाणी ते दह्यावरतीच म्हणजे ते दुधावरती पडलं जातं आणि आपल्या दह्याला पाणी सुटतं. त्याच्यामुळे हे थंड झाल्यावरतीच आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता, हे पहा, अगदी मी पेला पलटा केला तरीही दही अजिबात हललं नाही, म्हणजेच इतपत आपलं हे घट्टसर दही लागलेलं आहे. पहा, मी 1 चमच्याने तुम्हाला दाखवते, अगदी चाकूने कापता येईल इतपत असं हे छान घट्टसर दही लागलेलं आहे आणि अजिबात ही आंबट लागलेलं नाही आहे दही हे. हे पहा, असं हे छान असं दही लागलेलं आहे. आता मी एक कढई घेतलेली आहे किंवा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये नाही पुरणाची चाळणी ठेवलेली आहे. त्याच्यावरती असा हा कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे. शक्यतो व्हाईटच कपडा घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण हे दही टाकून घेणार आहोत. हे पहा, सर्व दही टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती घट्टसर असं आपलं दही लागलं आहे. पातेल्याला सुद्धा खाली चिकटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन पारंपरिक छान छान सोप्या साध्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि आता आपण याच्यातलं जास्तीचं पाणी आहे ना असं हे काढून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे असं हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि ना याची गाठ बांधून ना आपण याच्यावरती एखादं जड वस्तू ठेवून ना बाजूला ठेवून द्यायचं आहे. जास्त वेळ आपण बांधून ठेवलं ना मग दही आंबट होतं. त्याच्यामुळे ना आपण अगदी 1 ते 1.5 तासामध्ये हा आपण चक्का बनवून घेणार आहोत. आता हे याच्यावरती ना असं हे जड वस्तू ठेवून द्यायच्या आहेत. तो खलबत्ता थोडासा हलका आहे, वरती मिक्सरचं भांडं ठेवून ना मी असं हे 10 ते 12 मिनिट ठेवलेलं. 10 ते 12 मिनिटानंतर ना आत्ता परत मी ही ओपन करून घेते किंवा हे गाठ सोडून घेते आहे दही. आता आपण जेव्हा हे ओपन केलं तेव्हा पाहिलं तर काय झालेलं माहिती आहे का, बाजूचं दही आहे ना ते घट्टसर आहे आणि आतमधल्या दह्यामध्ये थोडंसं ओलसर आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे पहा, हे छान घट्टसर लागले आणि मधलं दही ना असं थोडंसं पाण्याचा अंश असल्यासारखं आहे. त्याच्यामुळे काय करायचं, आपण हे दही ना छान असं हे मिक्स करून घ्यायचं अजून एकदा. आणि हे मिक्स करून ना पुन्हा अजून आपण याच्यातलं ना पाणी काढून घ्यायचं आहे जास्तीचं. त्याच्यामुळे काय होईल, असं मिक्स केल्यामुळं आतलं दही बाहेरच्या बाजूला येईल, बाहेरचं दही आतमध्ये जाईल आणि म्हणजे
चक्का आपला असा छान तयार होईल. आता ह्याच्यातलं ना जास्तीचं पाणी आपण काढून घेणार आहोत. हीच प्रोसेस मी जवळजवळ 1 ते दीड तासामध्ये ना 7 ते 8 वेळा केली असेल. 10-10 मिनिटांनी, 5-5 मिनिटांनी असं हे पाणी आपण सारखं याच्यातलं जास्तीचं काढून घेणार आहोत. जेणेकरून ना आपलं श्रीखंड बनवणार आहोत ते आंबट होणार नाही. 1 ते दीड तासामध्ये आणि विशेष म्हणजे 1 ते दीड तासामध्ये आपला चक्का तयार होईल. खूप वेळ त्याला बांधून टांगून ठेवण्याची गरज नाही आहे. हे पहा, आता आपण हे काढून घेऊया. हे पहा, आता हे पाणी आपण बाजूला ठेवूया आणि दुसरा पॅन घेऊया आणि हे चक्का सोडून पाहूया. अगदी 1 ते दीड तासामध्ये आपला हा चक्का तयार होतो आणि जरासुद्धा आंबट लागत नाही. आता तुम्ही पाहू शकता छान असा आपला हा घट्टसर, हे पाहू शकता तुम्ही किती छान असा आपला हा चक्का तयार झालेला आहे. आणि आता आपण हा चक्का आहे ना, हे पाहू शकता किती छान असा हा घट्टसर झालेला आहे. आणि आपण ह्या पुरणाच्या चाळणीने किंवा तुमच्या साध्या चाळणीने आपण हे असं चाळून किंवा गाळून घ्यायचं आहे. ही स्टेप अत्यंत गरजेची आहे, ज्याच्यामुळे श्रीखंड एकदम छान क्रीमी असं तयार होतं. तुम्ही पाहू शकता, हे पहा खूप छान असा हा आपला चक्का तयार झालेला आहे. आता हा सर्व मी चाळणीला पण लागलेला चक्का असं छान काढून घेते आहे. पहा, आता आपण हे काढून घेतलेलं आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्या शरीरात थंडावा राहावा म्हणून मी साखरेच्या ऐवजी ना ही खडीसाखर वापरलेली आहे. आणि 4 ते 5 वेलची सोलून घेतलेल्या आहेत. ही खडीसाखर आणि वेलची आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आणि आता आपण हे अगदी कमीत कमी साखर वापरून आपण हे श्रीखंड बनवलेलं आहे बरं का. आता मी याच्यामध्ये ना आणि हा चक्का ना खूप आंबटही झालेला नाही, कारण 1 ते दीड तासामध्ये आपण हे बनवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये ना हे 4 चमचे साखर टाकून घेते. तुम्हाला जसं गोड आवडतं कमी जास्त त्याच्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त केली तरीही चालेल. आणि आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. आणि आत्ता मी हे कोमट दूध घेतलेलं आहे, चक्का बनवतानाच घेतलेलं. आणि त्याच्यामध्ये ना हे 10 ते 15 केशरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ते पण दूध टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी हे बनवलेलं श्रीखंड ना 1 लिटर दूध होतं, त्याच्यातलं 1 पेला मी दही दुसरंच वेगळं लावून घेतलेलं, म्हणजे जवळजवळ पाऊण लिटरचं मी हे दूध लावलेलं. तर 250 ml इतका आपला हा चक्का तयार झालेला आहे. जो मी श्रीखंडाचा टिफिन दाखवला ना पहिला, तो 250 mlचा आहे. एवढा असा आपला हा चक्का तयार झालेला आहे. तुम्ही पाहू श्रीखंड तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे याला. आणि केशरमुळे पण छान असा हा कलर त्याला आलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कट करून टाकू शकता. हे पहा, एकदम मस्त असं हे क्रीमी श्रीखंड आपल्या गुढीपाडव्यासाठी तयार झालेलं आहे. या गुढीपाडव्याला तुम्ही अशा प्रकारे घरी श्रीखंड तयार करा आणि कसे झालं आहे तेही कमेंट करून नक्की सांगा. हवं असेल तर तुम्ही पिस्त्याचे काप टाकू शकता, नाही टाकले तरीही चालेल. आणि केशरच्या कड्या असं टाकून घेतलेल्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी हे पहा तुम्ही किती छान असा हा कलर या श्रीखंडाला आलेला आहे. तर या गुढीपाडव्याला तुम्ही अशा प्रकारे हे श्रीखंड नक्की बनवा आणि कसं झालं आहे ते कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.